लहान लहान मुलं आंबे खाण्याची स्पर्धा घेतो. ती स्पर्धेचं असं आहे की इथे 30 ते 40 मुलं असतात आणि त्यांना आम्ही 3 आंबे खायला देतो. 5 मिनिटात 3 आंबे फस्त करायचे असतात आणि त्यांना आहे ना असं सांगितलं जातं की ते 5 मिनिटात 3 आंबे खायचे आहे. त्यांना पण खूप मजा येते आणि ते फस्त करतात 3 आंबे आणि त्यांना विनर म्हणून आम्ही एक आंब्याची पेटीच त्यांना गिफ्ट देतो. आम्ही इथे गेली 17 वर्ष झाले आंबा महोत्सव भरवतो. हे जे बाहेर परप्रांतीय लोक येतात डोक्यावरती आंब्याच्या पेट्या घेऊन विकतात. कर्नाटकचा आंबा असतो पण ते देवगड आणि रत्नागिरी या नावाने विकतात. तर लोकांची यामुळे फसवणूक होतं. मग आम्ही काय केलं, जाहिराती टाकल्या की नाही का असं म्हणजे जाहिरात करतो. तर या आंबा महोत्सवाची एक मोठ्या प्रमाणात जाहिरात व्हावी म्हणून आम्ही एक आयडिया लढवली की इथे छोट्या छोट्या मुलांची आंबेखास स्पर्धा ठेवली. त्याच्या मार्फत जे चॅनलवाले येतात किंवा पेपरला न्यूज येतात त्याच्यामुळे एक जाहिरात होती आणि त्यामुळे आम्ही आंबा महोत्सव खास स्पर्धा 17 वर्ष भरवतो. प्रसिद्धार्थ खूप चांगला असतो ताई आणि इथे आहे ना पूर्ण म्हणजे सिंहगडवरून येतात, कुणी इथं कात्रजवरून येतात, कोणी इथनं जवळपासचे असतात, सदाशिवपेठ वगैरे नारायणपेठ इथली असतात. सगळ्या भागातून मुलं येतात, त्यांचे पालक त्यांना घेऊन येतात. शिवाय परीक्षा असेल तर परीक्षा देऊन मुलांना इकडे घेऊन येतात आणि आपला एक 4 ते 9 किंवा नाही का अशी पहिली दुसरीच्या पुढची 2010 पासून पुणे शहरात बालगंधर्व येथे थेट शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आंबा महोत्सव आयोजित करत आलेला आहे. याचा उद्देश आहे की नागरिकांना चांगला आंबा मिळावा आणि शेतकऱ्यांनाही चांगलं व्यासपीठ मिळावं, हा या मागचा उद्देश आहे. तुम्ही माहीत असलं मला की आज अनेकदा बातम्या येतात 20,000 पेट्या हापूसच्या आल्या, 70,000 पेट्या कर्नाटक आंब्याच्या आल्या. कर्नाटक आंबा आपल्या महाराष्ट्रात पुण्यात भरपूर येतो, पण कोणी तो कर्नाटक नावाने विकत नाही. आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की तो कर्नाटक आंबा असेल तो विका, पण तो कर्नाटक नावाने विका. पण काय केलं जाते, ते देवगड रत्नागिरीच्या नावाखाली आंबा विकला जातो, त्याच्यामुळे नागरिकांची फसवणूक होती. ही फसवणूक न होण्यासाठी आम्ही इथं थेट शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सव भरवलेला आहे आणि या आंबा महोत्सवामध्ये जेवढे आम्ही शेतकरी घेतो ना त्यांचे सगळे 7-12 उतारा बघून, म्हणजे कोकणातला सिंधुदुर्ग जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, या भागातल्या शेतकऱ्यांचा आम्ही 7-12 उतारा बघून आम्ही त्यांना इथं पार्टिसिपेट करतो. मग या आंबा महोत्सवामध्ये लहान मुलांनाही एक आनंद घेता यावा म्हणून आम्ही 2017 पासून लहान मुलांची आंबे खाण्याची स्पर्धा घेतो. तुम्ही बघितलंच असाल की मुलं किती उत्साही आहेत, हे खूप आनंद घेतात आणि त्यांच्या आनंदामध्ये आम्हाला आनंद वाटतो म्हणून आम्ही त्यांच्याकरता आंबे खास स्पर्धा घेत असतो.